कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगदेवा, अरे बाळा, ते देवळातले आपले आहेत ना रविदादा लाड, ते 15 दिवसापूर्वी म्हणाले होते की आपल्याला काहीतरी भजनाचा कार्यक्रम देणार आहे. जरा फोन लाव तरी बघ काय म्हणतात ते. वय लावतो ना. हाय का नंबर आहे का? हाय नंबर आहे त्यांचा, बघावं लागेल. बघ बरं काय म्हणतात. रवी लाड, गावला. हॅलो, रवी लाड का? हा, मी सकदेव बोलतोय. तो भागवतांचा सख्या. वय वय. अहो ते कार्यक्रमाचं काय झालं ते 15 दिवस झालं भजनाचा कार्यक्रम देणार होते म्हणा. हा ते 15 दिवस झाले हो कार्यक्रम. अजून एक पण कार्यक्रम नाही झालाय बघा. नाही म्हणजे तुम्हाला ती माहितीच आहे, म्हणजे कार्यक्रमावरच आमचं घर चालतंय. अहो लाईट बिल नाही भरलंय, राशन बाकी आहे. आणि बघा जरा कार्यक्रमाचं काय म्हणलं. हा, अहो ते पाटील, हेमंत पाटील ना. अहो त्याला तर आम्हा भागवतांचा कार्यक्रम खूप आवडतो. त्यांना सांगा जरा जास्तीचा कार्यक्रम लावायला, म्हणजे आमचं कार्यक्रम जास्त लावले तर आमचं घर चालणार ना. बघा जरा. वय कळवा. वाट बघतोय तुमच्या फोनची. हा सगदेवा, अरे काय म्हणले? ते म्हणले की कळवतो कार्यक्रम असेल तेव्हा. बनवलं का वरण भात? बघ की खेळून आलो. थांबतो का थोडा वेळ? अगं त्यात का थांबायचं? बघ की खेळून आलोय ना, मला भूक लागली आहे. हे पाय अप्पू, स्वयंपाकाला ना अजून वेळ आहे. हा, तू बाहेर जाऊन खेळ ना. मी स्वयंपाक झाला ना की लगोलग बोलवते तुला. हा चल. काय झालं ग? हाओ, हे पाय एवढेच तांदूळ आहे. कसं करायचं बरं आता? काय बाई करावं तुमचं? अहो तुमच्या घरातली पोरगी तिकडं महालात राहायला गेले. ती खात असेल की तिकडं मस्त काजू बदाम पिस्ता अशी बरपत असेल. अहो सोन्याच्या पलंगावर झोपत असेल ती. आणि तिच्या माहेरी खाण्याचे वांदे तसं जर कुणाला सांगितलं तर पटेल का? सांगा बरं मला. पाहताय काय? डायलॉग नाही आला. 500 ची बस. येणार तरी कसा म्हणा. घरात अन्नाचा दाना नाही, याला कुठं तरी तुम्ही कारणीभूत आहात ना. बोलायची हिम्मत तरी कशी होईल हो तुमची? दगडासारखे उभे राहू नका. लावा बरं तुमच्या बहिणीला फोन लावा की जरा 5-10 हजार रुपये पाठवून इकडे माहेरी. नाही म्हणजे सासरी गेली म्हणून काय माहेरचं कर्तव्य संपतं का? सांगा बरं. मी नाही का करते कोट्टल वारांचं सगळं. सांगा तिला. आणि तिला हे पण सांगा की जयंती आला बघा डायलॉग आला. सुनबाई, तोंडाचा पट्टा थांबवा. साऊ या घरासाठी आज पतूर लय झेजल्या. तिला आणखी काय करायला लावून मला तिला आणखी त्रास द्यायचा नाही. सगदेवा, या घराची जबाबदारी आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे. आपण दोघं मिळून काहीतरी मार्ग काढू. त्यासाठी मी आहे ना. मी असताना तुम्हाला कुठला मार्ग काढायची काही गरज आहे का? अरे रमेश, बरं इथं ठेवली पिशवी इथं. काय नाही हो, पाहू तरी जरा. अगं बाई, तेल बी आणलंय, पेस्ट बी आणलंय, साबण बी आणलाय, अंगाचा आहे, कपड्याचा आहे. बाई बाई बाई, बेसन सासूबाई दुपारी मस्त धिरडी करा. साखर आहे, तांदूळ आहे, गहू आहे, बाई मसाले पण आहेत की. तिकडं काय बरं? केला तर मोठा कॅन आणलाय.
माझ्यावर काळजी आहे. सगळं चाललंय की हो. माझा फेस पॅक नाही आणला का? पण भैरवी माई, या शब्दाची काय गरज? हा ना. गरज आहे, आणि गरज म्हणण्यापेक्षा हे माझं कर्तव्य आहे. कसं आहे बघा, तुमची लेक माझ्या लेकीचा आयुष्यभर आवाज बनून राहील म्हणून वचन दिलंय ना तिने मला, आणि ती तिचं वचन नेटाने पाळते इतक्या कठीण परिस्थितीतही. तेव्हा मी माझा शब्द नको का पाळायला? हो की नाही जयंती? मग परफेक्ट टायमिंग, परफेक्ट डायलॉग बरं का. पण खरं सांगते, आज तुम्ही देवासारख्या धावून आला तो. अगदी बाई, खूपच राहिले असतो मी या घरात. तुम्हाला माहितीये का, नुसतं पाणी पिऊन दिवस काढावा लागला असता. स्किन चुकून गेली असते हो माझी. बरं झालं देवासारख्या धावून आला तो तुम्ही. कसं एकनाथराव, तुम्हाला वाटत असेल की भैरवी माई कधी कधी किती चिडतात, चिडून नको नको ते बोलतात आपल्याला. हो ना सखदेवा? राग येत असेल ना माझा? पण अहो, ते सगळं तुमच्या काळजीपोटी असतं, तुमच्यावरच्या प्रेमापोटी असतं हे सगळं. अहो, कितीही झालं तरी सावलीला लहानाची मोठी केलीये मी, तिचा सांभाळ केलाय. मग जेव्हा ती इथं नाहीये तेव्हा तुम्हा सगळ्यांची काळजी घेणं माझी जबाबदारीच आहे ना. हा, हो ना जयंती? बरं, सावलीला फोन करून कळवायला हवं की तुम्ही सगळेजण इथं ठीक आहात, मी आहे इथे तुमची काळजी घ्यायला. जयंती, जरा फोन लाव सावलीला. रिचार्ज संपलंय ना, ते पैसेच नाहीत. काही हरकत नाही, मी लावते. खूप काळजी करत असेल हा ती. भैरवी माई? हॅलो माई. सावली बाळा, कशी आहेस? मी ठीक आहे. काय झालं? काय ग, माझी मैत्रीण बरं वागवते ना तुला? अगं काही नाही, जरा घरी आले होते आपल्या, म्हटलं महिना पूर्ण झालाय, सो थोडा किराणा माल, वाण सामान सगळं घेऊन आले होते, सगळ्यांची चौकशी करायला आले होते. कसं आहे, तू दिलेला शब्द पाळते म्हटल्यावर मीही माझा शब्द पाळायला हवा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.